SS Technology presents Pragati course. Welcome students. Students, today our topic is that. विद्यार्थ्यांनो, आजचा आपला टॉपिक आहे that. that शब्दाचा अर्थ काय होतो आणि इंग्रजी बोलताना that शब्दाचा वापर कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. विद्यार्थ्यांनो, सर्वात प्रथम that 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 चा अर्थ समजून घ्या. that 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 याचा अर्थ होतो तो, ती, ते. दॅटचा वापर दूरची वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी केला जातो. मराठीत दॅटचा अर्थ तो, ती, ते असा आहे. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. काही उदाहरणं बघूयात. तुम्हाला दूर एक बॅग ठेवलेली दिसते तेव्हा तुम्ही काय म्हणणार? ती एक बॅग आहे. दॅट इज अ बॅग. दॅट म्हणजे इथे अर्थ होतो ती. तुम्हाला दूर एक घर दिसतंय तेव्हा तुम्ही मराठीत काय बोलता? ते एक घर आहे. इथे इंग्लिशमध्ये तुम्ही बोलणार दॅट इज अ हाऊस. इथे दॅटचा अर्थ ते असा आहे. सो दॅट इज अ हाऊस याचा अर्थ होतो ते एक घर आहे. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. विद्यार्थ्यांना काही उदाहरणं अजून बघूयात. दॅटचा अर्थ तो, ती, ते असे आहे हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला दूर एक मुलगा दिसतोय. मराठीत तुम्ही बोलता तो एक मुलगा आहे. इथे इंग्रजीत तुम्हाला बोलायचं आहे दॅट इज अ बॉय. इथे दॅटचा अर्थ तो एक मुलगा आहे. तुम्हाला दूर एक पक्षी दिसतोय. मराठीत तुम्ही बोलता तो एक पक्षी आहे. इंग्रजीत तुम्हाला बोलायचं आहे दॅट इज अ बर्ड. इथे दॅटचा अर्थ तो एक पक्षी आहे. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल स्टुडंट्स. काही उदाहरणं अजून बघूयात. तुम्हाला दूर एक वही दिसते. तुम्ही मराठीत बोलता ती एक वही आहे. इंग्रजीत इथे तुम्हाला बोलायचे दॅट इज अ नोटबुक. इथे दॅटचा अर्थ ती. दूर तुम्हाला एक पेन्सिल दिसते. तुम्ही मराठीत बोलता ती एक पेन्सिल आहे. इंग्रजीत तुम्हाला बोलायचे दॅट इज अ पेन्सिल. इथे दॅटचा अर्थ ती आहे. थोडा सराव करूया विद्यार्थ्यांनो. लेट्स प्रॅक्टिस. दॅट THAT दॅट. रिपीट आफ्टर मी. दॅट इज अ विलेज. दॅट इज अ बुक. दॅट इज अ स्कूल. दॅट इज अ बॉय. दॅट इज अ कॅट. दॅट इज अ मोबाईल. दॅट इज अ पेन. दॅट इज अ सिटी. थोडा सराव करूया विद्यार्थ्यांनो. लेट्स प्रॅक्टिस. दॅट THAT दॅट. रिपीट आफ्टर मी. माझ्यानंतर बोला. दॅट इज अ रूम. दॅट इज अ टेबल. दॅट इज अ गर्ल. दॅट इज अ प्लेट. दॅट इज अ बॉटल. दॅट इज अ काऊ. दॅट इज अ कलर. दॅट इज अ वॉल. स्टुडंट्स, लेट्स सी इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. दॅट THAT दॅट तुम्हाला माहीत आहे. दॅटचा वापर इंग्रजी बोलताना तो, ती, ते ह्यासाठी करणार आहोत. तुम्ही तुमच्या मामी भावाबरोबर गावामध्ये फिरत असताना तुम्हाला एक इमारत दिसते आणि तुम्ही विचारता व्हॉट इज दॅट? ते काय आहे? तुमचा भाऊ उत्तर देतो दॅट इज माय स्कूल. ती माझी शाळा आहे. लेट्स सी इंग्लिश कन्व्हर्सेशन. दॅट इंग्रजी संवाद बघूया. तुमच्या घरी पाहुणे आले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक छोटा मुलगा सुद्धा आहे. त्याला अचानक एक वस्तू दिसते आणि त्याचा प्रश्न आहे ते काय आहे? व्हॉट इज दॅट? तो तुमचा मोबाईल फोन असतो. म्हणून तुमचं उत्तर आहे
तो माझा मोबाईल फोन आहे. दॅट इज माय मोबाईल फोन. त्याचा प्रश्न होता व्हॉट इज दॅट? ते काय आहे? आणि तुमचं उत्तरच असतं दॅट इज माय मोबाईल फोन. तो माझा मोबाईल फोन आहे. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. दॅट, THAT, दॅट. तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर खेळत असताना तुमच्या हातात एक वस्तू बघून एक छोटी मुलगी तुम्हाला विचारते व्हॉट इज दॅट? ते काय आहे? तुमचं उत्तर असतं ती माझी बाहुली आहे. दॅट इज माय डॉल. ती माझी बाहुली आहे. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. रस्त्यावर आपल्या वडिलांबरोबर जात असताना एक छोटा मुलगा एक प्राणी बघतो आणि विचारतो ते काय आहे? व्हॉट इज दॅट? त्याचे वडील उत्तर देतात तो एक कुत्रा आहे. दॅट इज अ डॉग. दॅट इज अ डॉग. तो एक कुत्रा आहे. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. एक छोटी मुलगी आपल्या आईबरोबर बाजारात गेली असते. तिला एका दुकानात छत्री दिसते. तिला माहिती नसतं ते काय आहे. ती तिच्या आईला विचारते ते काय आहे? व्हॉट इज दॅट? तिच्या आईचं उत्तर असतं दॅट इज ॲन अम्ब्रेला. ती एक छत्री आहे. तिचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ते काय आहे? तिच्या आईचं उत्तर असतं दॅट इज ॲन अम्ब्रेला. ती एक छत्री आहे. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. तुमच्या पाण्याच्या बाटलीकडे बघून तुमचा छोटा भाऊ विचारतो ते काय आहे? व्हॉट इज दॅट? तुमचं उत्तर आहे दॅट इज माय वॉटर बॉटल. ती माझी पाण्याची बाटली आहे. त्याचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ते काय आहे? आणि तुमचं उत्तर आहे दॅट इज माय वॉटर बॉटल. ती माझी पाण्याची बाटली आहे. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर तुम्ही रायटिंग पॅड बॅगेतून बाहेर काढून ठेवलेला आहे. तुमच्या भावाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याचा प्रश्न आहे ते काय आहे? व्हॉट इज दॅट? तुमचं उत्तर असतं दॅट इज अ रायटिंग पॅड. ते एक रायटिंग पॅड आहे. त्याचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? तुमचं उत्तर आहे दॅट इज अ रायटिंग पॅड. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. छकुलीच्या बाबांनी तिला एक जोकरचं चित्र दाखवलं. जोकरच्या डोक्यावर टोपी बघून तिचा प्रश्न आहे ते काय आहे? व्हॉट इज दॅट? तिच्या बाबांचं उत्तर आहे दॅट इज अ कॅप. ती एक टोपी आहे. तिचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? तिच्या बाबांचं उत्तर आहे दॅट इज अ कॅप. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. अनिल त्याच्या बाबांबरोबर बाहेर फिरायला गेला असतो. चालता चालता एका इमारतीच्या समोर त्याला काही विटा पडलेल्या दिसतात. त्याला माहिती नसतं ते काय आहे. एका विटेकडे बोट दाखवून तो त्याच्या वडिलांना विचारतो ते काय आहे? त्याच्या बाबांचं उत्तर असतं दॅट इज अ ब्रिक. ती एक वीट आहे. त्याचा प्रश्न असतो व्हॉट इज दॅट? त्याच्या बाबांचं उत्तर आहे दॅट इज अ ब्रिक. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. छकुली तिच्या बहिणीबरोबर बाहेर फिरायला गेली असते. चालता चालता तिला एक वस्तू दिसते. तिला माहिती नसतं ते काय आहे. ती तिच्या बहिणीला विचारते व्हॉट इज दॅट? ते काय आहे? तिच्या बहिणीचं उत्तर आहे दॅट इज अ सायकल.
ती एक सायकल आहे. छकुलीचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? तिच्या बहिणीचं उत्तर आहे दॅट इज अ सायकल. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. एक दिवस मंटू आपल्या आईला विचारतो व्हॉट इज दॅट? ते काय आहे? फुलपाखरूकडे बघून त्याच्या आईचं उत्तर असतं दॅट इज अ बटरफ्लाय. ते एक फुलपाखरू आहे. मंटूचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? त्याच्या आईचं उत्तर असतं दॅट इज अ बटरफ्लाय. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. झाडावर माकड बघून छकुलीचा प्रश्न असतो व्हॉट इज दॅट? ते काय आहे? तिच्या आईचं उत्तर आहे दॅट इज अ मंकी. ते एक माकड आहे. छकुलीचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? तिच्या आईचं उत्तर आहे दॅट इज अ मंकी. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. मीनूकडे छकुली गेली असताना छकुलीचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ती एक फ्रीजकडे बघून बोलते व्हॉट इज दॅट? ते काय आहे? मीनूचं उत्तर आहे दॅट इज अ फ्रीज. ते एक फ्रीज आहे. छकुलीचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? मीनूचं उत्तर आहे दॅट इज अ फ्रीज. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. बॅगेकडे बघून मंटूचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ते काय आहे? त्याची आई उत्तर देते दॅट इज अ बॅग. ती एक बॅग आहे. मंटूचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? त्याच्या आईचं उत्तर आहे दॅट इज अ बॅग. लेट्स सी नेक्स्ट इंग्लिश कन्व्हर्सेशन. इंग्रजी संवाद बघूया. मंटूच्या बहिणीचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्या वडिलांनी घरी केक आणली आहे. ती केक बघून मंटूचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ते काय आहे? त्याची बहीण उत्तर देते दॅट इज माय बर्थडे केक. ती माझ्या वाढदिवसाची केक आहे. मंटूचा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? मंटूच्या बहिणीचं उत्तर असतं दॅट इज माय बर्थडे केक. स्टुडंट्स, लेट्स सी युअर होमवर्क. युअर होमवर्क इज write down all the sentences and conversations in your notebook daily. होमवर्क आहे दिलेली सर्व वाक्य आणि संवाद रोज एकदा तुमच्या वहीत लिहा. स्टुडंट्स, टुडे वी हॅव सीन हाऊ टू यूज दॅट इन इंग्लिश कन्व्हर्सेशन. विद्यार्थ्यांनो, आज आपण दॅटचा वापर करून इंग्रजी संवाद कसा करायचा हे शिकलो. So see you in the next presentation with a new topic. Thank you.